कारण माझ्या मागे तुम्ही 2 विहिरी बघू शकता। मला असं पहिलं वाटलं की बांधला काही भावांचं काही झालंय म्हणून बनवलाय, पण ते दादांना विचारल्यावर जुन्या काळात असं बांधलं जायचं। ह्या जुन्या विहिरी आहेत, आता त्याला मॉडिफाईड केलेलं आहे। असं का करतात, या 2-2 का केला म्हणजे इथे हिला 5 लाख हिला 5-10 लाख रुपये खर्च लागतो आणि जवळजवळ करून काय फायदा आहे त्यांना। तर त्यांना विचारल्यावर लक्षात आलं की या दोघं ज्या विहिरी आहेत तिथे पाणीचा साठवणूक करण्यासाठी ठेवावं लागत होत्या। आता बघा इथे पाणी बघा तुम्ही, 10-12 फुटावर पाणी आहे आणि इथे काय केलंय खाली बोगदं केलेलं आहे, म्हणजे त्या विहिरीचं पाणी या विहिरीत, म्हणजे जेणेकरून साठोबा होईल आणि साठोबा झाल्यानंतर आपल्याला पाणी जास्त वापरायला भेटेल। याच्यासाठी यांनी शेतकऱ्यांनी जुन्या काळात असे डोकं चालवायचे। बघा ही विहीर, ही मेन विहीर आहे, ही जवळपास 70-1 फूट खोल आहे आणि ती तेवढीच खोल आहे। पण हा साठोबा समजा याच्यातलं पाणी त्याच्यात खड्डा करून ते पाठवत होते आणि जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी वापरायला भेटेल। तर अशा प्रकारे जुन्या काळात विहिरी करायचे मित्रांनो।